नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण घेऊन आलेलो आहे मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ. प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न आहे मित्रांनो. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. क्रमांक 1, हिंदू धर्मात कोणती नदी सर्वात पवित्र मानली जाते आणि तिलाच गंगा म्हणून संबोधले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे गंगा नदी. हिंदू धर्मात गंगा नदीला सर्वात पवित्र मानली जाते, तिलाच गंगा म्हणून ओळखले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रीय चलन कोणते? तर भारताचे राष्ट्रीय चलन हे भारतीय रुपये आहे. प्रश्न आहे, भारतात राष्ट्रपिता म्हणून कोणाला ओळखले जातात? तर भारतात राष्ट्रपिता म्हणून महात्मा गांधी यांना ओळखले जाते. प्रश्न आहे, कोणते प्रसिद्ध भारतीय स्मारक प्रेमाचे प्रतीक आहे आणि सम्राट शहाजहानने त्यांची पत्नी मुमताज महालच्या स्मरणात बांधलेले होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ताजमहल. नेक्स्ट प्रश्न आहे, भारत सरकारची अधिकृत भाषा कोणती आहे आणि ती भारताच्या 22 अनुसूचित भाषापैकी एक आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे हिंदी ही भाषा. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर भारताचे पहिले पंतप्रधान हे जवाहरलाल नेहरू होते. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणती पर्वतीय श्रेणी भारतीय उपखंडाला तिबेटच्या पठारापासून वेगळे करते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे हिमालय. हिमालय पर्वतश्रेणी भारतीय उपखंडाला तिबेटच्या पठारापासून वेगळे करत असते. प्रश्न आहे, क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठ्या राज्याचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे राजस्थान. क्षेत्रफळाच्या नुसार भारतातील सर्वात मोठं राज्य हे राजस्थान आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील कोणते राज्य 5 नद्यांची भूमी म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पंजाब. भारतातील 5 राज्याच्या नद्याच्या भूमी म्हणून ओळखले जाणारे राज्य म्हणजे पंजाब आहे. प्रश्न आहे, भारतातील कोणते राज्य बॅकवॉटर आणि हाऊसबोट पर्यायासाठी प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे केरळ राज्य. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताला ब्रिटिश राजवटीपासून कोणत्या वर्षी स्वातंत्र्य मिळालेले आहे? तर 1947 रोजी भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळालेलं आहे. प्रश्न आहे, भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या भारतीय क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखले जातो? तर सचिन तेंडुलकर यांना मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखले जातात क्रिकेटपटूमध्ये. प्रश्न आहे, भारताची आर्थिक राजधानी कोणते शहर आहे? तर भारताचे आर्थिक राजधानी शहर हे मुंबई आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील सर्वोच्च नागरिक पुरस्काराचे नाव काय आहे? तर भारतरत्न. भारतातील सर्वोच्च नागरिक पुरस्काराचे नाव भारतरत्न आहे. प्रश्न आहे, कोणत्या भारतीय नदीला वारंवार पूर आल्याने बिहारचे दुःख म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे कोसी नदी. बिहारचे दुःख म्हणून ओळखले जाते. प्रश्न आहे, जनगण मन हे भारतातील राष्ट्रगीत कोणी रचले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर यांनी जनगण मन हे भारतीय राष्ट्रगीत रचलेले आहे, त्याचे लेखक आहे. प्रश्न आहे, कोणते भारतीय राज्य उगवत्या सूर्याची भूमी म्हणून ओळखले जाते? तर अरुणाचल प्रदेश यांना उगत्या सूर्याची भूमी म्हणून ओळखले जाते या राज्याला. नेक्स्ट प्रश्न आहे, ओडिशा राज्यात असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवराचे नाव काय आहे? तर चिलिका तलाव. ओडिशा राज्यात असलेले भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवराचे नाव चिलिका तलाव असे आहे. प्रश्न आहे, भारतातील कोणते राज्य चहाच्या मळ्यासाठी प्रसिद्ध आहे, विशेष दार्जिलिंग आणि आसाम सारख्या ठिकाणी? प्रश्नाचे उत्तर आहे आसाम या राज्यामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर बंगाल टायगर हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. प्रश्न आहे, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1969 रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोची स्थापना झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील कोणते राज्य मसाल्याच्या लागवडीसाठी भारताचे स्पाइस गार्डन म्हणून ओळखले जातात? तर केरळ राज्य यांनाच भारताचे स्पाइस गार्डन म्हणून ओळखले जाते. प्रश्न आहे, राजस्थान, गुजरात आणि हरियाणा या भारतातील राज्यामध्ये पसरलेल्या वाळवंटाचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे थारचे वाळवंट. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचे पहिले महिला पंतप्रधान कोण होत्या? तर इंदिरा गांधी हे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होतात. प्रश्न आहे, भारतात कोणती नदी दक्षिण गंगा किंवा दक्षिणची गंगा म्हणून ओळखली जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे गोदावरी नदी
या नदीला दक्षिणची गंगा म्हणून ओळखली जाते. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील कोणते वन्यजीव अभयारण्य संकटग्रस्त भारतीय एक शिंगा गेंड्याचे शेवटचे आश्रयस्थान म्हणून प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. प्रश्न आहे, भारतातील सर्वोच्च पर्वत शिखराचे नाव काय आहे? तर कांचनगंगा. कांचनगंगा हे भारतातील सर्वोच्च पर्वत शिखराचे नाव आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या भारतीय शहराला तेथील इमारतीच्या मुख्य रांगामुळे गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे जयपूर. या राज्याला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न आहे, भगवान शिवाला समर्पित असलेले महाराष्ट्रातील प्रसिद्ध दगडी मंदिराचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे एलोरा लेणी. यालाच कैलास मंदिर सुद्धा असे म्हणले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील कोणते राज्य 5 तलावाची भूमी म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे जम्मू काश्मीर. या राज्याला 5 तलावाची भूमी म्हणून ओळखली जाते भारतातील. प्रश्न आहे, भारतात साजरा होणाऱ्या रंगाच्या वार्षिक उत्सवाचे नाव काय आहे? तर होळी. होळी नाव आहे भारतात साजरा होणाऱ्या रंगाच्या वार्षिक उत्सवाचे नाव होळी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटक राज्यामध्ये भारतात सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन आहे. प्रश्न आहे, ताजमहालाजवळील आग्रा येथील ऐतिहासिक किल्ल्याचे नाव काय आहे जो किचकट वास्तुकलेसाठी ओळखला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे आग्रा किल्ला. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील कोणते राज्य त्यांच्या असंख्य प्राचीन मंदिरामुळे मंदिराची भूमी म्हणून ओळखले जाते? तर तामिळनाडू या राज्याला प्राचीन मंदिरामुळे मंदिराची भूमी ओळखली जाते. प्रश्न आहे, लडाखमधील लेह आणि हिमालय प्रदेशातील मनालीला जोडणाऱ्या हिमालयातील पर्वतीय खिंडीचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे रोहतांग पास. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणते भारतीय शहर भारतातील सिलिकॉन व्हॅली मानले जाते? ते IT उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे बँगलोर. प्रश्न आहे, नाईट ईगल ऑफ इंडियाचे मधुर आवाजासाठी प्रसिद्ध पार्श्वगायिका कोण आहे? तर लता मंगेशकर ही आवाजासाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, संपूर्ण भारतात वाहणारी सर्वात लांब नदी कोणती? तर गंगा नदी ही सर्वात लांब वाहणारी नदी आहे भारतातली. प्रश्न आहे, भारताने कोणत्या वर्षी राज्यघटनेचा स्वीकार करून प्रजासत्ताक बनवलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1950 मध्ये राज्यघटनेचा स्वीकार करून प्रजासत्ताक दिन बनवलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील कोणते राज्य सर्वात जास्त रेशीम उत्पादक आहे? तर कर्नाटक राज्य हे भारतातील राज्यात सर्वात रेशीम उत्पादक राज्य आहे कर्नाटक राज्य. प्रश्न आहे, भगवान श्रीकृष्णाच्या जयंती आणि दहीहंडीने भरलेला हंडे फोडणाऱ्या उत्सवाचे नाव काय आहे? तर जन्माष्टमी हे नाव आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील कोणते राज्य समुद्र, सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सवामुळे उत्सवाची भूमी म्हणून ओळखले जाते? तर गुजरात या राज्याला उत्सवाची भूमी म्हणून ओळखले जाते. प्रश्न आहे, आरोग्य आणि निरोगीपणासाठी सर्वांगीण दृष्टिकोनावर भर देणाऱ्या पारंपरिक भारतीय औषध पद्धतीचे नाव काय आहे? याचे उत्तर आहे आयुर्वेद. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील कोणते वन्यजीव अभयारण्य बंगाल वाघाच्या निवासस्थान म्हणून प्रसिद्ध आहे आणि देशातील सर्वात जुन्या व्याघ्र प्रकल्पापैकी एक आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. प्रश्न आहे, हिंदू पौराणिक कथेनुसार कोणती भारतीय नदी सर्वात पवित्र मानली जाते आणि माता गंगा म्हणून ओळखली जाते? तर यमुना गंगा नदीला माता गंगा म्हणून ओळखली जाते.